उकळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कशा आहात आपण? खूप छान पद्धतीने आपला रिस्पॉन्स मिळतोय, खूप बरं वाटतंय. असाच रिस्पॉन्स आपल्या सर्व व्हिडिओला देत जा. लेट्स टॉक विथ प्रवीण मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण चारित्र्य या विषयावरच बोलणार आहोत. एक चारित्र्याचा व्हिडिओ आपण ऐकलेला असेल. आता आपण चारित्र्य आणखीन आपलं चांगलं करण्याकरता एक अष्टांगिक मार्ग आपल्या देशामध्ये निर्माण केलेला आहे आणि तो अष्टांगिक मार्गाचं ज्यांनी ज्यांनी अवलंबन केलेलं आहे त्यांचं उत्तम चारित्र्य झालेलं आहे. मग त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपली दृष्टी ही सम्यक असली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःकडेही पाहतो आणि आपल्या समोरच्यांकडेही पाहतो त्यावेळेस आपण त्यांना समानतेची वागणूक दिली पाहिजे, सम्यक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि ती समता पुष्ट करत असताना आपण सजगतेने वागणूक करणं, त्याच्याकडे पाहणं म्हणजे आपली सम्यक दृष्टी आपण ठेवली पाहिजे. म्हणजे आपल्याला त्याचा चारित्र्य उत्तम करण्यासाठी खूप फायदा होतो. त्याचबरोबर सम्यक संकल्प म्हणजे आपण आपला उद्देश सफल करण्याकरता एक संकल्प करायचा असतो. आयुष्यामध्ये आल्यानंतर आपल्याला एक संकल्प करायचा असतो आणि त्या संकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये त्याला आपण गोल्स म्हणतो, टार्गेट म्हणतो. तर हे गोल्स आणि टार्गेट कंप्लीट करण्याकरता आपण जो संकल्प करतो त्या संकल्पावर सजगतेने, सम्यक दृष्टीनं, अत्यंत उत्तम पद्धतीने ती साध्य करण्याकरता जी जी कृती करतो ती कृती म्हणजे आपला सम्यक संकल्प आपण करतो. आणि तो सम्यक संकल्प जर केला तर आपलं चारित्र्य उत्तम होण्याच्या मार्गावर आपण प्रवासाला लागतो. त्याचबरोबर सम्यक वचन म्हणजे आपण एखाद्याला जे काही वचन देतो तर त्याच्यामध्ये त्याच्याशी खोटं न बोलता प्रामाणिकपणे अत्यंत उत्तम पद्धतीने त्याचं जे काही इप्सित आहे, त्याला जे काही आपण देऊ इच्छितो आहे ते वचन पूर्ण करणं म्हणजे सम्यक वचन. हे देखील चारित्र्य उत्तम करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे वचन दिलेलं आपण उत्तम पद्धतीने, सम्यक पद्धतीने पूर्ण करणं गरजेचं असतं. सम्यक कर्मांत. आता सम्यक कर्मांत याचा अर्थ आपण असा घ्यायला पाहिजे की आतापर्यंत सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वचन हे जे आचरणामध्ये आणलं, हे जे वर्तणुकीमध्ये आणलं, त्याची वर्तणूक करणं म्हणजे त्याचं कर्म करणं म्हणजे सम्यक कर्मांत. म्हणजे कुणाशीही व्यभिचार करू नये, कुणाशीही खोटं बोलू नये. हे सगळे पंचशीलाचं जे आपण आचरण करतो म्हणजे ते आचरण करतो म्हणजे कर्म चांगलं करतो आणि कर्म चांगलं करतो म्हणजेच याचा अर्थ आपण सम्यक कर्मांत करून आपण आपलं चारित्र्य उत्तम करण्याच्या दिशेने पुढचे पावलं टाकायला सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर सम्यक आजीविका. आपल्याला जीवन चारित्र्य पूर्ण करण्याकरिता संपूर्ण काही जी उपजीविका असेल ती उपजीविका करण्याकरता कुणाशीही चोरी करून उपजीविका करू नये किंवा कुणाला आपण दोषी धरून उपजीविका करू नये. सम्यक याचा अर्थ असा की जे आपण अत्यंत उत्तम पद्धतीने एखादी गोष्ट, एखादं काम केलं, आपण काही त्यांना दिलं, त्याचा मोबदला घेऊन सम्यक पद्धतीने आपल्याला जर मिळालं तर आपण त्याच्यापासून अत्यंत उत्तम पद्धतीने उपजीविका करू शकतो. याचा अर्थ सम्यक आजीविका. त्याचबरोबर सम्यक व्यायाम. आता सम्यक व्यायाम मध्ये आपण कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे की समजा आपण आपल्याकडे स्वतःकडे पाहत असतो त्यावेळेस अत्यंत सजग पद्धतीने, सम्यक पद्धतीने त्याच्याकडे पाहायचं आणि तो पाहत असताना आपल्याला सम्यक दृष्टी, इक्वॅनिमिटी म्हणजे उत्पाद होत आहे, व्यय होत आहे, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न करता, मग ती चांगलं झालं तरी त्याच्याकडे सम्यक पद्धतीने पाहिलं पाहिजे. त्याच्याकडे म्हणजे आपण त्याला असं म्हणू शकतो की राग आला, लांबून पहा, तटस्थ पद्धतीने पहा. म्हणजे आनंद झाला तरी तटस्थ पद्धतीने पाहायचं, राग झाला तरी तटस्थ पद्धतीने पाहायचं. म्हणजे तटस्थ पद्धतीने पाहणं. ह्या सगळ्या प्रक्रियेमधनं जी काही व्यायामाची प्रवृत्ती तयार होते आतमध्ये, त्याच पद्धतीने बाहेर पण ज्या काही गोष्टी घडतात त्याकडे सुद्धा तटस्थ पद्धतीने पाहायला जर शिकलं तर तो अत्यंत पद्धतीने सम्यक व्यायाम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सम्यक स्मृती. आता सम्यक स्मृतीमध्ये आपल्या अंतर्मनामध्ये ज्या पद्धतीने जे काही आतापर्यंतचं प्रोग्रामिंग असतं त्याच्यामध्ये स्मृती येते, पण सजगतेनं जास्तीत जास्त पाहणं हा यातला अत्यंत महत्वाचा भाग असतो. त्यामुळे सजगताला खूप म्हणजे जागरूकताला खूप महत्व आहे. आपलं चारित्र्य उत्तम ठेवण्याकरता आपण जागृत असलं पाहिजे आणि ती जागरूकता जी आहे ती अत्यंत बॅलन्स जर असेल तर त्याला आपण सम्यक स्मृती असं म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर सम्यक समाधी. ही जी सम्यक समाधी आहे, आपण येणारा श्वास, जाणारा श्वास पाहतो, त्याच पद्धतीने आपल्या अंतर्मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्याकडे पाहतो, त्याकडे सुद्धा आपण समाधी लावून म्हणजे ध्यानस्थ होऊन तटस्थ पद्धतीने पाहतो
आणि त्याच्याकडे सम्यक पद्धतीने पाहण्याची सवय जर केली तर अत्यंत उत्तम पद्धतीने आपली समाधी लागते, आपली एकाग्रता वाढते. या पद्धतीने सम्यक समाधी जर आपण साधली म्हणजे आतापर्यंत सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वचन, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे अष्टांगिक मार्गाचं आपण अत्यंत उत्तम पद्धतीने जर आचरण केलं तर आपलं चारित्र्य अत्यंत उत्तम समाजामध्ये वावरलं जाऊ शकतं. तुम्हाला सर्वांना उत्तम चारित्र्य बनण्याकरता या अष्टांगिक मार्गाचं आचरण करण्याकरता खूप खूप शुभेच्छा. अष्टांगिक मार्गाचं तुम्ही या व्हिडिओनंतर ऐकल्यानंतर उत्तम आचरण करणार यात मला काही शंका वाटत नाही. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स जरूर लिहा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बी हॅपी अँड मेक अदर्स हॅपी.